ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 11 भाग 3। मागील 2 भागांमध्ये आपण ओव्या न वाचता त्यांचा फक्त मराठीत अर्थ पाहिला होता, पण त्यामागील सर्व व्हिडिओजमध्ये आपण प्रत्येक ओवी वाचून त्यानंतर तिचा मराठीत अर्थ पाहिला होता। तर यापैकी आपणास कोणता प्रकार आवडेल? प्रत्येक ओवी वाचून तिचा अर्थ सांगणे आवडेल की फक्त ओव्यांचा मराठीत अर्थ सांगणे आवडेल? हे आपण जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। ओवी क्रमांक 201। तैसी अद्भुते भयासुरे तेथ वदने देखिले विरे आणिके असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते पै ज्ञान दृष्टीचेनी अवलोके परी वदनांचा शेवटू न टके मग लोचनते कौतिके लागला पाहो तव नाना वर्णे कमळवने की विकासिली तैसे अर्जुने डोळे देखिले पालिंगणे आदित्यांची तेथेच कृष्ण मेघाचिया दाटी माझी कल्पांत विजुंचिया स्फुटी तैसी यावनी पिंगळा दिटी भ्रुभंगा तळी हे एकैक आश्चर्य पाहता तिये एकेची रूपी पांडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली मग म्हणे चरणते कवणेकडे केऊते मुकुटके दोदरडे ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची तेथ भाग्यनिधी पार्था का विफल तत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीचिया भाता वायकांडी आहाती। अर्जुनाने भगवंताची अनेक मुखे पाहिली। ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली, परंतु मुखांचा अंत लागेना। म्हणून अर्जुन मोठ्या कौतुकाने विश्वरूपाचे डोळे पाहू लागला। तेव्हा जणू काही अनेक रंगांच्या कमळाचे बाग प्रफुल्लित झाले आहेत असे विस्तृत तेजस्वी सूर्याच्या समुदायासारखे डोळे अर्जुनाने पाहिले। डोळे पाहत असतानाच तेथेच दाट काळ्या ढगांमध्ये प्रलय काळच्या वेळी विजा चमकतात त्याप्रमाणे भोवयाखाली अग्नीप्रमाणे पिंगट असे नेत्र दिसत होते। त्या एकाच स्वरूपामध्ये निरनिराळी आश्चर्य दिसू लागली। तेव्हा दर्शनाची अनेकता अर्जुनाला पूर्णपणे पटली। मग तो म्हणाला, विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत? मुकुट कोठे आहे? बाहू कोठे आहेत? अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवितच राहिला। तेथे अर्जुन सुदैवाचा ठेवा असल्याने त्याचे मनोरथ व्यर्थ होईल का? पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या भगवान शंकराच्या भात्यात निष्फळ बाण असतील का? ना तरी चतुराननाचिये वाचे आहाती लटकिया अक्षरांचे साचे म्हणून साध्यंतपण अपारांचे देखिले तेने जयाची सोय वेदा नाकळे तयाचे सकळावयव एकेची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले चरणौनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे परब्रह्म आपुलेनी आंगे ल्यावया आपणची जाहला अनेगे तिये लेनी मी सांगे काई सया सारिकी जिये प्रभेची ये झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा जे महातेजाचा जिव्हाळा जेने विश्व प्रगटे। अथवा ब्रह्मदेवाच्या वाणीत खोट्या अक्षराचे ठसे असतात काय? म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदी आणि अंत पाहिला, ज्या स्वरूपाचा थांग वेदांना सुद्धा लागत नाही अशा स्वरूपाचे सर्व अंगे अर्जुनाने एकाच वेळी पूर्णपणे पाहिली। जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकाराने शोभत होते
त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहू लागला. तो परब्रह्म जो परमात्मा आपल्या शरीरावर धारण करण्याकरिता आपणच विविध प्रकारची अलंकार भूषणे झाला होता. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्य मंडळे प्रकाशित होतात आणि जी प्रभा महातेजाचे म्हणजे प्रलय काळच्या तेजाचे जीवन आहे आणि ज्या प्रभेने विश्व दिसायला लागते, तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतिसी होय गोचरू, देव आपण पेची लेईले ऐसे विरू देखत असे. आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. मग तेथेची ज्ञानाचा डोळा पाहात करपल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतीची ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकती देखे. जयांच्या किरणांचे निखरेपणे नक्षत्रांचे होत फुटाणे, तेजे खिरडला वणी म्हणे समुद्री रिघो. मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले उदितायुर्धी. ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील? असे अलंकार देवाने स्वतःच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी धारण केले आहेत असे अर्जुनाने पाहिले. देव आपणच आणि अवयव आपणच, आपणच हात आपणच शस्त्र, आपणच जीव देह वगैरे बनला. फार काय, सर्व स्थावर जंगमात्मक विश्व देवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले. मग तसेच तो ज्ञानदृष्टीने हाताचे सरळ पंजे पाहू लागला. तो त्या हाताच्या पंजात कल्पांतीच्या अग्निज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्याने पाहिली. ज्याच्या शस्त्राच्या किरणांच्या प्रखरपणाने होरपळलेला अग्नी मागे सरून समुद्रात प्रवेश करावा असे म्हणू लागला. मग काळकोट विषाच्या जणू काही लाटा उसळल्याप्रमाणे प्रलय काळच्या विजेचे अरण्यच प्रकट झाले आहे. याप्रमाणे उगारलेल्या शस्त्रासहित असंख्य हात अर्जुनाच्या दृष्टीस पडले. की भेणे तेथुनी काठिली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सुरतरूंची सृष्टी जयापासुनी का जाहली. जिये महासिद्धींची मूळ पीठे, शिणली कमळा जेथ वावटे, तैसे कुसुमे अति चौखटे तुरंबिली देखिली. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजाबंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्यतेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मडिले, तैसे नितंबावरी गाडिले पितांबरू झळके. श्री महादेवो कापुरे उटिला, का कैलासो पारदे डवरिला, नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार्णवो जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंथी घालविली, तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेने. त्या हातातील असंख्य शस्त्राच्या भयाने तेथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ आणि मुकुट पाहावयास लागला, तेव्हा कल्पतरूची सृष्टी ज्यापासून झाली, जी फुले महासिद्धीची मूळ स्थाने आहेत, लक्ष्मी श्रमली असता जेथे विश्रांती घेते, अशा अतिशुद्ध फुलांचा सुवास भगवान घेत आहेत असे त्याने पाहिले. मुकुटांवर फुलांचे घोस होते, मस्तकावर फुलांचे गजरे आणि जाळ्या बांधल्या होत्या, गळ्यात फुलांचे अवर्णनीय हार शोभत होते. स्वर्गाने सूर्यतेज नेसावे किंवा मेरू पर्वताला सोन्याने मडवावे, ज्याप्रमाणे देवाच्या कमरेभोवती पितांबर झळकत होता. श्री शंकराला कापुराची उटी लावावी, अथवा कैलासाला जसा पाऱ्याचा लेप द्यावा, अथवा क्षीर समुद्राला जसे पांढऱ्या शुभ्र उदकाचे पांघरून घालावे. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून तिची खोळ आकाशाला घालावी, त्याप्रमाणे विश्वस्वरूपाच्या सर्वांगावर
पांढरी शुभ्र चंदनाची उटी त्याला दिसली. जेणे स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदागू मोडे, जयाचे सौरभ्ये जीवित जोडे वेदवतीये, जयाचे निर्लेप अनुलेपू करी, जे अनुंगही सर्वांगाधरी, तया सुगंधाची थोरी कवनवाणी. ऐसी एकैक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे क्षोभा, तेवीची देवो बैसला की उभा, का शेयान तुहे नेणवे. बाहेर दिटी उघडोनी पाहे, तरी आगवे मूर्तिमय देख तू जाये. मग आता न पाहे म्हणोनी उगार आहे, तरी आंतू ही तैसेची. अनावरे मुखे समोर देखे, तया भेने पाठीमोरा जव ठाके, तव तया हिकडे श्रीमुखे करचरण तैसेची. अहो पाहता किर प्रतिभासे, एथ काई नवलाओ काय असे, परी न पाहताही दिसे चोजाईका. ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते आणि ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते, ज्याच्या सुवासाने पृथ्वीला अस्तित्व प्राप्त होते, ज्या चंदनाची उटी निर्लेप असे परब्रह्म आपल्या अंगाला लावते, जो अंगहीन असलेला कामदेव मदनही आपल्या सर्वांगावर ज्याला धारण करतो, त्या चंदन सुगंधाची थोरवी काय वर्णावी. याप्रमाणे एक एक शृंगाराची शोभा पाहत अर्जुन इतका भांबावला की देव त्याला उभे आहेत की बसले की निजले आहेत हे देखील कळेना. डोळे उघडून अर्जुन बाहेर पाहू लागला. तो सर्व विश्वरूपाने भरले आहे असे त्याला दिसले. आता डोळ्यांनी काहीही पाहायचे नाही अशा निश्चयाने तो स्वस्थ बसला, तर मिटलेल्या दृष्टीपुढे अंतर्यामी तसेच विश्वरूप दिसू लागले. अर्जुन आपल्या समोर भयंकर अगणित मुखे पाहत होता. त्याच्या भयाने जेव्हा तो त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला, तेव्हा तिकडेही विश्वरूपाची मुखे, हात, पाय त्याला दिसू लागले. अहो पाहू लागले तर सर्वत्र विश्वरूप दिसेल यात आश्चर्य आहे काय. परंतु डोळे मिटल्यावरही विश्वरूप दिसत होते हे मात्र महद आश्चर्य आहे. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुणी घातले. म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी, पडिला ठाये ठाव थडी ठाकी, तव चमत्काराची आणिकी महार नबी पडे. ऐसा अर्जुन असाधारणे, आपुलिया दर्शनाचे विंदाने, कवळुनी घेतला तेने अनंत रूपे. तो विश्वतोमुख स्वभावे, आणि तेची दाखवावया लागी पांडवे. प्रार्थिला आता गवे होऊन ठेला, आणि दीपे का सूर्ये प्रगटे, अथवा निमुटलिया देखावेची खुंटे. तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिधली आहे. म्हणून किरीटिसी दोही परी, ते देखणे देखे अंधारी. हे संजयो हस्तिनापुरी सांगतसे राया. म्हणे किंबहुना अवधारिले, पार्थे विश्वरूप देखिले. नाना आभरणी भरले विश्वतोमुख. प्रभू कृपेची करणी अशी अद्भुत आहे की अर्जुनाचे पाहणे किंवा न पाहणे हे सर्वच भगवंताने व्यापून टाकले. म्हणून आश्चर्याच्या पाणभोवऱ्यातून सुटून अर्जुन सहज किनारा गाठतो न गाठतो, तोच आणखीन दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात तो पडत होता. याप्रमाणे त्या अनंतरूपी श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या कौशल्याने व्यापून टाकले. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकच विश्वतोमुख म्हणजे सर्वव्यापी आहे. तेच स्वाभाविक रूप दाखवा म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. त्यामुळे तो सर्व स्वरूप होऊन राहिला. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य दृष्टी दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशात प्रकट होईल, अथवा हा प्रकाश नाहीसा झाला तर पाहणे बंद होईल अशी नव्हती.
म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी उजेडात अथवा अंधारात, डोळे झाकून अथवा उघडे ठेवून हे विश्वरूप पाहावे लागले, असे संजयाने धृतराष्ट्राला हस्तिनापुरात सांगितले. संजय म्हणतो, फार काय सांगावे. अर्जुनाने नाना प्रकारच्या अलंकारांनी भरलेले आणि ज्यास सर्व बाजूंनी मुखे आहेत, असे विश्वरूप पाहिले. हे तुम्ही ऐकले काय? तिये अंगप्रभेचा देवा, नवला ओ काईसया सारिका सांगावा. कल्पांती एकुची मेळावा, द्वादशादित्यांचा होय. तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी, जरी उदयजती का एकेची अवसरी. तरी तया तेजाची थोरी उपमू नये. आगवयाची विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणीजे. तेवेचे दशकुही मेळवीजे महातेजांचा. तरी तिये अंगप्रभेचे निपाडे, हे तेज काही काही होईल थोडे. आणि तया ऐसे किरचोखडे, त्रिशुद्धी नोहे. राजा, त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या तेजाची अपूर्वता कशी काय होती म्हणून सांगू. प्रलयकाळी 12 सूर्यांचे एकाग्रीकरण होते. असे हजारो सूर्य एकाच वेळी उदय पावले तरी ते विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करू शकणार नाहीत. सर्व बीजांचा समुदाय एकत्र केला. प्रलय काळच्या अग्नीची सर्व साहित्य गोळा केली. तसे 10 महातेजे एकत्र मिळविली. तथापि सर्वांचे एकत्र केलेले तेज विश्वरूपाच्या अंगप्रभेच्या तेजाच्या बरोबरीला काही अल्प स्वल्प तोलाचे मानाने आले तर येईल, पण यासारखे शुद्ध खास असणार नाही. ऐसे महात्मया श्रीहरीचे सहज, भाकतसे सर्वांगीचे तेज. ते मुनी कृपाजी मज दृष्ट जाहले. आणि तिये विश्वरूपी एकीकडे, जग आगवे आपुलेनी पवाडे. जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती. का आकाशी गंधर्वनगर, भूतळी पिपिलिका बांधे घर. नाना मेरुवरी सपुर परमाणु बैसले. विश्व आगवेची तया परी, तया देवचक्रवर्तीच्या शरीरी. अर्जुन तिये अवसरी देखता जाहला. असा महात्मा श्रीहरी त्याचे सर्वांगीचे तेज म्हणजे विश्वरूपाचे तेज स्वाभाविक रीतीने भाकत होते. व्यास मुनींच्या कृपेने महाराज मला दिसले आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. ज्याप्रमाणे महासागरात बुडबुडे अलग अलग दिसतात, अथवा आकाशामध्ये गंधर्वनगर भासावे, किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे, अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत, त्याप्रमाणे त्या देवाधिदेव श्रीकृष्णाच्या विश्वरूपावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. तेत एक विश्व एक आपण, ऐसे अळूमाळू होते जे दुजेपण. तेही आटोणी गेले अंतःकरण, विराले सहसा. आंतुला महानंदा चेईरे झाले, बाहेरी गात्रांचे बळ हारपोणी गेले. आपादपा गुंतले पुलकांचले, वार्षिये प्रथमदशे. वोहळलया शैलांचे सर्वांग जैसे, विरुढे कोमलांकुरी तैसे रोमांचाले. शिवतला चंद्रकरी, सोमकांतू द्रावोधरी. तैसिया स्वेदकणिका शरीरी दाटलिया. माझी सापडलेनी अलिवळे, जळावरी कमळकळिका जेवी आंदोळे. तेवी आंतुलिया सुखोर मिरचे निबळे, बाहेरी कापे. कर्पूर केळीची गर्भफुटे, उकलता कापुराचेनी कोंदाटे. पुलिका गळती तेऊ थेंबुटे, नेत्रोणी पडती. त्यावेळी विश्वाला पाहणारा वेगळा आणि विश्व पाहण्याचाच विषय वेगळा असे थोडेसे द्वैत वाटत होते. तेही नाहीसे होऊन अंतःकरण विश्वरूपात विरघळून गेले. अंतःकरणात ब्रह्मानंद जागृत झाला.
बाह्य इंद्रिये ढिल्ली पडली आणि मस्तकापासून पायापर्यंत सर्वांगावर रोमांच उभे राहिले. पावसाळ्याच्या आरंभी पर्वतावरून पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वतावर जसे कोवळे गवताचे अंकुर उत्पन्न होतात, तसे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच आले. चंद्रकिरणांनी स्पर्श करताच चंद्रकांतमणी जसा पाझरतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्वांगावर घामाचे दाट बिंदू आले. कमलकोशात अडकलेल्या भुंग्याच्या समुदायाच्या हालचालीने कमळाची कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते, त्याप्रमाणे अंतःकरणात उसळलेल्या सुखाच्या उर्मी उसळल्यामुळे त्याचे सर्व अंग कापत होते. कापूर केळीचे सोपटे उकलू लागले म्हणजे दाबून त्यात ठेवलेल्या कापराचे कण जसे गळू लागतात, त्याप्रमाणे त्याच्या म्हणजे अर्जुनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते. येथपर्यंत 250 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 11 आणि भाग 4 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.